रोशनी जयस्वाल. आपल्यासमोर ग्रॅव्हिटेशन हा जो धडा आहे विज्ञान भाग 1चा तो घेऊन आलेली आहे. यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन या लेसनची भरपूर अशी माहिती घेतलेली आहे, ज्यामध्ये आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितला आहे. त्यानंतर त्या केपलर्स लॉजची कशा पद्धतीने न्यूटनला त्याचा सिद्धांत मांडायला मदत झाली ते आपण बघितले. केपलर्स लॉज बद्दलची माहिती घेतली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेसनमध्ये असणाऱ्या पुढच्या विविध घटकांची माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये हाय अँड लो टाइड्स म्हणजे समुद्रामध्ये उठणारी भरती आणि ओहोटी याबद्दल थोडक्यात माहिती आहे की समुद्रामध्ये दिवसातून 2 वेळेस हाय टाइड्स आणि लो टाइड्स येत असतात. किनाऱ्यालगत ज्यावेळेस समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते त्यावेळेस आपण त्याला हाय टाइड्स म्हणजे भरतीचा काळ असं म्हणतो, आणि जेव्हा समुद्राच्या किनाऱ्यालगतच्या भागापासून पाण्याची पातळी कमी होते त्या सिच्युएशनला लो टाइड्स म्हणजे ओहोटीचा काळ असं म्हटलं जातं. मग भरती आणि ओहोटी कशामुळे येत असते? The reason behind these high tides and the low tides is the gravitational force exerted by the moon. चंद्राने प्रयुक्त केलेलं जे गुरुत्वाकर्षण बल आहे त्या गुरुत्वाकर्षण बलामुळे दिवसातून 2 वेळेस समुद्र किनाऱ्यालगतचे जे प्रदेश असतात त्या किनाऱ्यावरील भागामध्ये दिवसातून 2 वेळेस भरतीचा आणि ओहोटीचा जो काळ आहे तो असतो. या सिच्युएशनमध्ये म्हणजेच भरतीच्या काळामध्ये किनाऱ्यालगत जाण्यासाठी किंवा समुद्रामध्ये जाण्यासाठी बंदी केलेली असते किंवा मज्जाव घातलेला असतो. तर अशा पद्धतीने मून्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे या मून्स ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे किंवा चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी येत असते. पृथ्वी सोबत ज्यावेळेस 90 डिग्रीचा अँगल तयार केलेला असतो चंद्राने, त्यावेळेस हा भरतीचा आणि ओहोटीचा काळ असतो. The next point is Earth's gravitational force म्हणजे पृथ्वीने प्रयुक्त केलेलं गुरुत्वाकर्षण बल. As we know that every object which is present on the earth is attract towards the earth due to the earth's gravitational force. पृथ्वी तलावर असणारी प्रत्येक वस्तू जी आहे ती वस्तू पृथ्वीने प्रयुक्त केलेल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे पृथ्वीकडे खेचली जाते. यासाठी कारणीभूत आहे पृथ्वीचं जे वस्तुमान आहे ते वस्तुमान, and the center of the mass of the earth is at its center. पृथ्वीचं जे वस्तुमान आहे त्या वस्तुमानाचं जे केंद्रक आहे ते संपूर्ण पृथ्वीच्या केंद्रस्थानीच आहे. Gravitational force on any object is directed towards the center. पृथ्वीचं संपूर्ण वस्तुमान जे आहे ते पृथ्वीचं वस्तुमान तिच्या केंद्रकामध्ये एकवटलेलं असल्यामुळे कोणत्याही वस्तूवर प्रयुक्त होणारं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जे गुरुत्वाकर्षण बल आहे, ते गुरुत्वाकर्षण बल डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या केंद्र भागाकडे किंवा पृथ्वीच्या सेंटरकडे त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जी दिशा आहे ती असते. एनी ऑब्जेक्ट विच फॉल्स ऑन अ अर्थ falls vertically downward direction due to the gravitational force of the earth. कोणतीही वस्तू असो ती वस्तू ज्या फक्त आणि फक्त पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे खाली येते त्यामुळे व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शनला ती फॉल होत असते. फॉर एक्झाम्पल, व्हेन वी थ्रो अन ऑब्जेक्ट इन अपवर्ड डायरेक्शन, ज्यावेळेस आपण एखादी वस्तू किंवा व्हेन वी थ्रो अ स्टोन इन अपवर्ड डायरेक्शन, ज्यावेळेस दगड आपण वरच्या दिशेने फेकतो त्यावेळेस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ रिड्युसेस द व्हेलोसिटी ऑफ दॅट स्टोन. एखादा दगड आपण वरच्या दिशेने फेकला असता पृथ्वीकडून त्या दगडावर गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होतं आणि या बलामुळे त्या स्टोनची जी व्हेलॉसिटी आहे, त्या दगडाचा जो वेग आहे तो वेग कमी होतो. का? कारण पृथ्वी त्या दगडाला स्वतःकडे अट्रॅक्ट करतेय, स्वतःकडे खेचतेय, त्यामुळे त्या दगडाचा जो वेग आहे तो वेग कमी होतो आणि एक कंडिशन अशी येते किंवा एक लेव्हल अशी येते की ज्या लेव्हलला त्याची जी व्हेलॉसिटी आहे दॅट व्हेलॉसिटी बिकम्स 0.
तो वेग शून्य झालेला असेल अँड आफ्टर दॅट स्टोन फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, त्यानंतर तो जो दगड आहे तो दगड खालच्या दिशेला येऊ लागेल. अशा पद्धतीने पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते गुरुत्वाकर्षण बल पृथ्वी तलावर असणाऱ्या प्रत्येक वस्तूवर प्रयुक्त होत असतं. कोणतीही वस्तू आपण जर वरच्या दिशेने फेकली तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे ती वस्तू खाली येते, म्हणजेच तिचा वेग कमी होतो. ज्या लेव्हलला, ज्या हाईटला, ज्या उंचीवर त्या वस्तूचा वेग शून्य होईल त्यानंतर ती वस्तू पुन्हा खाली येईल. ॲज वी डिस्कस अर्लियर इन दिस चॅप्टर, या लेसन मध्ये आपण यापूर्वी शिकलो बेटा की सफरचंद जो आहे तो खाली पडतोय. याचा अर्थ असा आहे की पृथ्वीने सफरचंदाला स्वतःकडे अट्रॅक्ट केलंय. म्हणजे ज्या पद्धतीने ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो ऍपलवर प्रयुक्त होतोय, सफरचंदावर प्रयुक्त होतोय, अगदी तशाच पद्धतीने ग्रॅव्हिटेशनल फोर्स also acts on a moon like the apple as well as other satellites which revolve around the earth, artificial satellite, man-made satellite. ज्या पद्धतीने सफरचंद पृथ्वीकडे आकर्षित होऊन तो व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला फॉल होतो, म्हणजे खालच्या दिशेने येतो, अगदी त्याच पद्धतीने चंद्रावर किंवा पृथ्वीभोवती फिरणारे इतर जे कृत्रिम उपग्रह आहेत त्यांच्यावरती सुद्धा पृथ्वीकडून ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आकर्षण बल हे प्रयुक्त झालेलं असतं. परंतु सफरचंदावर बल प्रयुक्त झालं तर सफरचंद खाली आला, पण मूनला तुम्ही खाली येताना कधी बघितलंय का? नाही. याच्या मागचं कारण आहे gravitational force acts on a moon like apple but do not fall due to the velocity of the moon or other satellites along their orbit. तो चंद्र किंवा इतर जे कृत्रिम उपग्रह आहेत ते सफरचंदाप्रमाणे खाली का पडत नाहीत, तर चंद्र असेल किंवा इतर कृत्रिम उपग्रह असतील ते स्थिर नाहीयेत. दे हॅव देअर व्हेलॉसिटी, त्यांना स्वतःचा वेग आहे अलॉंग अ सर्क्युलर पाथ, एका वर्तुळाकार मार्गाने किंवा ऑर्बिटिंग करत असतात ते पृथ्वीभोवती ते प्रदक्षिणा घालतायत, ते स्थिर नाहीयेत. विशिष्ट अशा वेगाने ते पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहेत, त्यामुळे पृथ्वीच्या आकर्षण बलामुळे किंवा गुरुत्वाकर्षण बलामुळे त्या वस्तू खाली येत नाहीत. जर त्यांना ही व्हेलॉसिटी प्राप्त झालेली नसती, इफ दे डू नॉट पॉसेस दिस व्हेलॉसिटी दे फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, तर ते सुद्धा सफरचंदाप्रमाणे खाली आले असते. म्हणजेच चंद्र हा पृथ्वीवर पडला असता किंवा इतर कृत्रिम उपग्रह सुद्धा हे पृथ्वीवर पडले असते. परंतु त्यांची जी ऑर्बिटिंग व्हेलॉसिटी आहे, त्यांचा जो वेग आहे, ज्या वेगाने ते पृथ्वीभोवती प्रदक्षिणा मारतायत, त्यामुळे ते पृथ्वीवर येऊ शकत नाही किंवा पृथ्वीवर ते पडत नाहीत. पुढचा मुद्दा आहे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन, म्हणजेच पृथ्वीचं गुरुत्व त्वरण. विद्यार्थी मित्रांनो, त्वरण याबद्दल आपण इयत्ता 9वी मध्येच माहिती घेतलेली आहे. त्वरण, ॲक्सलरेशन मीन्स चेंज इन व्हेलॉसिटी. वेगामध्ये होणाऱ्या बदलाला आपण ॲक्सलरेशन, त्वरण असे म्हणत असतो. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, व्हॉट स्टेट द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा नियम काय सांगतो बरं? दुसरा जो गतिविषयक नियम आहे तो काय सांगतो? तर न्यूटनचा गतिविषयक नियम आपल्याला हे सांगतो बेटा की व्हेन वी अप्लाय द फोर्स ऑन अ ऑब्जेक्ट इट ॲक्सलरेट. ज्यावेळेस एखाद्या वस्तूवर आपण बल प्रयुक्त करतो तर त्या वस्तूमध्ये त्वरण निर्माण होते. कसे? वस्तू जर स्थिर असेल तर ती गतिमान होतीये. स्थिर वस्तूचा वेग कसा असेल? 0. ती गतिमान होतीये म्हणजे वेगात काय होतोय? बदल. Means when we apply the force on an object it accelerate, that means change in velocity होतीये, वेगात बदल होतोय. मग अशाच पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे, बल आहे ना, बल असल्यामुळे ते सुद्धा काय करेल बेटा? ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करेल. जसे आपण आत्ताच बघितले की व्हेन वी थ्रो स्टोन इन अ व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन, आपण दगड वरच्या दिशेने फेकला की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे त्या दगडाच्या वेगामध्ये बदल होतोय आणि एक वेळ अशी येते की त्याचा वेग कसा झालेला असतो? 0.
म्हणजे ऍक्सेलरेशन क्रिएट होतोय, वेगात बदल होतोय म्हणजे ऍक्सेलरेशन क्रिएट होतोय आणि त्यानंतर मग तो दगड पुन्हा खाली येतो म्हणजे झिरो व्हेलॉसिटी नंतर पुन्हा त्याने काय केली आहे, व्हेलॉसिटी गेन केली आहे, त्याला वेग मिळाला आहे. दिस ऑल हॅपन्स ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे सगळं कशामुळे होतंय, गुरुत्वाकर्षण बलामुळे, आणि त्यामुळे ती वस्तू मग पुन्हा खाली येते. दिस acceleration due to gravity is denoted by the small letter g. ही जी acceleration due to gravity आहे किंवा हे जे गुरुत्व आहे, हे गुरुत्व इंग्रजी मुळाक्षरातल्या छोट्या g ने दर्शवल्या जातं. This acceleration due to gravity is a vector quantity. हे जे गुरुत्व आहे ही सदिश राशी आहे. It is directed towards the center of the earth, that is vertically downward direction. म्हणजे acceleration due to gravity जी आहे तिची दिशा ही पृथ्वीच्या केंद्रकाकडे असते. Let's see what is the value of g. हे जे acceleration due to gravity आहे किंवा ही जे small g आहे, हे जे गुरुत्व त्वरण आहे, याची किंमत नेमकी काय असेल बरं? As we see, force of attraction म्हणजेच पृथ्वीचं आकर्षण बल जे आहे, आकर्षण बलाचं सूत्र आपण या अगोदर पाहिलं आहे की कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. या ठिकाणी कॅपिटल जी चा अर्थ होतो, द मीनिंग ऑफ कॅपिटल जी इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तो विश्व गुरुत्व स्थिरांक आहे. कॅपिटल एम मीन्स द मास ऑफ द अर्थ, पृथ्वीचं वस्तुमान. स्मॉल एम मीन्स मास ऑफ द ऑब्जेक्ट, एखाद्या वस्तूचं वस्तुमान. अँड आर चा अर्थ काय होतो, आर मीन्स द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ सेंटर. पृथ्वीच्या केंद्रकापासून ते वस्तू किती उंचीवर आहे ते अंतर म्हणजेच आर. आणि मग आपण शिकलोय ना की एफ आणि आर मध्ये इन्व्हर्स प्रपोर्शन आहे, म्हणजे आकर्षण बल आणि हे जे अंतर आहे या अंतरामध्ये व्यस्त प्रमाण असतं. अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात आकर्षण बल जे आहे ते बदलत असतं. In last year we have seen the formula of the force, that is F is equal to ma, father is equal to ma. मागच्या वर्षी आपण फोर्सचा म्हणजेच बलाचं सूत्र शिकलोय बघा. F is equal to ma means force is equal to mass into acceleration. But here we are going to study about the acceleration due to gravity. या लेसन मध्ये आपण गुरुत्व त्वरणाविषयी बघतोय, म्हणून इथे a ऐवजी g घेतलाय. F is equal to m into g. Then let's find the value of g. Take the g in this side. Small g is equal to f upon m. Then put the value of f. What is the value of f? The value of f is capital G capital M small m upon r square divided by small m. This mass of the object and this mass of the object are cut. हे दोन्ही mass of the object काय झाले त्या ठिकाणी कट झाले. Then we get small g is equal to capital G capital M upon r square. The value of capital G is 6.67 into 10 raised to minus 11. Mass of the earth is 6 into 10 raised to 24 and the radius of the earth is 6.4 into 10 raised to 6 all raised to 2. यांचा ज्यावेळेस आपण गुणाकार आणि भागाकार करतो त्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू मिळते 9.77. दॅट मीन्स 9.8. द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी, छोटं जी किंवा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, गुरुत्व त्वरण जे आहे, गुरुत्व त्वरणाची किंमत आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. Meter per second square is the SI unit for the acceleration due to gravity. मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंदचा वर्ग हे गुरुत्व त्वरणाचं SI पद्धतीतील एकक आहे. जीच्या सूत्रामध्ये कॅपिटल जी चा अर्थ होतो स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल G मीन्स गुरुत्व स्थिरांक गुणिले पृथ्वीचं वस्तुमान भागिले पृथ्वीच्या त्रिज्येचा वर्ग. या सूत्रावरून आपल्या हे लक्षात येत आहे बेटा की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्व त्वरण जे आहे, गुरुत्व त्वरण हे वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून राहत नाही.
स्मॉल जी इज नॉट डिपेंड्स ऑन अ मास ऑफ द ऑब्जेक्ट. छोट्या जीची किंमत किंवा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी किंमत आहे ती किंमत किंवा त्याचं मूल्य हे मास ऑफ द ऑब्जेक्टवर अवलंबून राहत नाही, तर इट इज डिपेंड्स ऑन अ मास ऑफ द अर्थ ॲज वेल ॲज रेडियस ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या वस्तुमानावर आणि पृथ्वीच्या त्रिज्येवर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गुरुत्वाकर्षणाचं मूल्य हे अवलंबून असतं. ओके बेटा, कमिंग टू द नेक्स्ट पॉइंट. द नेक्स्ट पॉइंट ऑफ द लेसन इज व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. म्हणजेच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या किमतीत होणारे बदल, होणारे चेंजेस. गुरुत्व त्वरण जे आहे, गुरुत्व त्वरणाची किंमत कशा कशा पद्धतीने बदलते, तर 3 फॅक्टर्सवर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी किंमत आहे, जी व्हॅल्यू आहे ती डिपेंड असते. ते 3 फॅक्टर्स म्हणजे इट चेंजेस अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागानुसार जीची किंमत जे आहे, जीचं मूल्य जे आहे ते बदलतं. इट ऑल्सो चेंजेस विथ द हाईट, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसे जसे उंच जाऊ त्या त्या पद्धतीने सुद्धा जीची किंमत जी आहे ती बदलते. अँड ॲज वेल ॲज द थर्ड इज चेंज विथ द डेप्थ. डेप्थ मीन्स खोली, की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आत जात असताना सुद्धा जीच्या किमतीमध्ये, जीच्या मूल्यामध्ये बदल होत असतात. पहिलं बघूया, द चेंज ऑफ द व्हॅल्यू जी अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या पृष्ठभागानुसार जीच्या किमतीमध्ये कशा पद्धतीने बदल होतो, तर इट हॅपन्स ड्यू टू द शेप ऑफ द अर्थ. जीच्या मूल्यात बदल का होतो, तर जीच्या मूल्यात बदल होण्यासाठी पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, त्याचा जो आकार आहे, तो आकार कारणीभूत आहे. द शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. पृथ्वीचा जो आकार आहे तो पूर्णतः गोल नाहीये, आणि तो पूर्णतः गोल नसल्यामुळे जीच्या मूल्यामध्ये बदल होतो. मग पूर्णतः गोल नाहीये तर कसा आहे, ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ, म्हणजेच पृथ्वीच्या परिवलनामुळे इट बल्जेस ॲट द इक्वेटर अँड इट इज फ्लॅटर ॲट द पोल्स. पृथ्वीचं जे परिवलन आहे त्या परिवलनामुळे पृथ्वी ही तिच्या इक्वेटरला म्हणजे विषुववृत्तीय भागाला बल्ज झालेली आहे, फुगलेली आहे, तर ॲट द पोल्स म्हणजे इक्वेटरला ती फ्लॅट आहे, चपटी आहे. अँड ड्यू टू दिस, इक्वेटरच्या ठिकाणी बल्ज झाल्यामुळे, विषुववृत्ताच्या ठिकाणी फुगल्यामुळे त्या ठिकाणी रेडियस ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीची त्रिज्या वाढते. तसेच पोल्सला फ्लॅट झाल्यामुळे, म्हणजेच पोल्सला चपटी झाल्यामुळे तिथे रेडियस ऑफ द अर्थ, पृथ्वीची त्रिज्या जी आहे ती कमी होते. ड्यू टू दिस, the value of the G is highest at the poles of the earth and it is lower at the equator of the earth. अशा पद्धतीने पृथ्वीच्या आकारानुसार जे आहे जीचं मूल्य हे जास्त आहे. कुठे? ध्रुवांजवळ, ॲट द पोल्स, अँड ॲज वेल ॲज इट इज लो ॲट द इक्वेटर. विषुववृत्ताच्या ठिकाणी जीचं मूल्य हे त्रिज्या वाढल्यामुळे कमी होतं, तर पोल्स म्हणजेच ध्रुवांच्या ठिकाणी त्रिज्या कमी असल्यामुळे त्या ठिकाणी जीचं मूल्य जे आहे ते जास्त आहे. पोल्सला द व्हॅल्यू ऑफ जी हायेस्ट ॲट द पोल्स अँड द व्हॅल्यू ऑफ जी इज लो ॲट द इक्वेटर. विषुववृत्ताला जीचं मूल्य कमी आहे, तर पोल्सला म्हणजे ध्रुवांजवळ जीचं मूल्य हे जास्त आहे. द नेक्स्ट पॉइंट, चेंज विथ द हाईट. जीचं मूल्य हे उंचीनुसार कमी होत जातं. पृथ्वीची त्रिज्या आपण कुठून कुठपर्यंत कन्सिडर करतो, तर पृथ्वीची त्रिज्या असणार आहे पृथ्वीच्या केंद्रकापासून ते पृष्ठभागापर्यंत, म्हणजे जिथे आपण राहतो. सपोज ही अर्थ असेल, या अर्थ मध्ये सेंटर पासून ते सरफेस पर्यंत जे डिस्टन्स आहे, सेंटर, अर्थ सेंटर पासून ते सरफेस पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे पृथ्वीच्या केंद्रकापासून ते पृष्ठभागापर्यंतचं अंतर म्हणजेच त्रिज्या. परंतु या पृष्ठभागापासून आपण जसे जसे उंच जाऊ तसं तसं जीच्या मूल्यामध्ये कमतरता येत जाईल किंवा जीचं मूल्य हे कमी कमी होत जाईल. ॲज वी go above the earth's surface, the value of the G is decreases. कारण आरचं मूल्य, रेडियसचं मूल्य हे वर जात असताना कमी 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 होत जात आहे, म्हणून जीचं जे मूल्य आहे ते सुद्धा कमी कमी होत जाईल.
म्हणून तर अगदी उंचावर गेलेल्या ज्या वस्तू असतात त्या पुन्हा पृथ्वी तलावर येत नाहीत. नेक्स्ट, चेंज विथ द डेप्थ. पृथ्वीच्या खोलीनुसार जे आहे ते सुद्धा जीचं मूल्य कमी होत जातं. आपण जे सूत्र बघितलं वेगटा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं, गुरुत्व त्वरणाचं जे सूत्र बघितलंय ज्यामध्ये स्मॉल जी ची किंमत दिली आहे बघा आपल्याला, स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. या सूत्रानुसार ॲज वी गो इनसाइड द अर्थ सरफेस, आपण पृथ्वीच्या आतमध्ये जसं जसं जाऊ तसं तसं पृथ्वीची जी त्रिज्या आहे ती कमी होत जाईल आणि या सूत्रानुसार जीचं मूल्य जे आहे ते वाढायला पाहिजे. द व्हॅल्यू ऑफ जी शुड बी इन्क्रीजेस ॲज द रेडियस ऑफ द अर्थ इज डिक्रीजेस. पृथ्वीची त्रिज्या कमी झाल्यामुळे जीचं मूल्य वाढायला पाहिजे परंतु ते वाढत नाही. द रिझन बिहाइंड दॅट द मास of the earth is decreases as we go inside the earth. पृथ्वीच्या आतमध्ये जात असताना पृथ्वीचं जे वस्तुमान आहे ते वस्तुमान कमी कमी होत जातं. जर आपण ॲट द सेंटर ऑफ द अर्थ गेलो म्हणजे पृथ्वीच्या केंद्रस्थानी गेलो तर आपल्यावर पृथ्वीचा जो दबाव आहे तो दबाव एक्सपिरियन्स होत नाही म्हणजे अनुभवास मिळत नाही. त्यामुळे डेप्थ मध्ये जात असताना खोलीनुसार पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आत आत जात असताना जीचं जे मूल्य आहे ते कमी होत जातं अँड द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ बिकम्स 0. पृथ्वीच्या केंद्रस्थानी जीचं मूल्य हे पूर्णतः शून्य होतं. शून्य होतं म्हणजे आपण वेटलेस स्थितीमध्ये जातो. ज्यावेळेस जीचं मूल्य हे शून्य होत असेल त्यावेळेस आपण वेटलेस स्थितीमध्ये जातो म्हणजे आपण वजन विरहित अवस्थेमध्ये असतो. द व्हॅल्यू ऑफ जी इज डिफरंट फॉर द डिफरंट प्लॅनेट्स. वेगवेगळे ग्रह असतील किंवा सॅटेलाइट्स असतील जस्ट लाईक अवर मून, द व्हॅल्यू ऑफ जी इज डिफरंट. व्हाय? बिकॉज द मास ऑफ द planet is different, the radius of every planet is different, the mass of the satellite is also different, the radius of the satellite is also different. That's why the value of small g, the value of acceleration due to gravity is different for different planets as well as different satellites. वस्तुमानाची किंमत ही प्रत्येक ग्रहाची वेगळी असल्यामुळे, प्रत्येक ग्रहाची त्रिज्या ही वेगळी असल्यामुळे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्व त्वरणाचं जे मूल्य आहे ते प्रत्येक ग्रहासाठी, प्रत्येक उपग्रहासाठी जीचं मूल्य वेगवेगळं असतं. द नेक्स्ट पॉइंट ऑफ द लेसन इज द मास अँड द वेट. वस्तुमान आणि वजन. व्हॉट इज मीन बाय मास? वस्तुमान म्हणजे काय? द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ बॉडी ऑर प्रेझेंट इन अ ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूमध्ये असणारा द्रव्य संचय, अमाउंट ऑफ मॅटर, एखाद्या वस्तूमध्ये असणारा द्रव्य संचय म्हणजेच वस्तुमान. मास इज द स्केलार क्वांटिटी. वस्तुमान ही एक अदिश राशी आहे. इट गिव्स द मेजर ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. न्यूटनच्या गतिविषयक नियमानुसार हे जे मास आहे, हे जे वस्तुमान आहे, हे वस्तुमान जडत्वाचं मापन आहे. म्हणजे एखाद्या वस्तूचं जेवढं अधिक वस्तुमान असेल, जेवढं अधिक मास असेल ती तेवढी जास्त असते. जसे 5 किलोचं वजन उचलायला आपल्याला सोपं आहे परंतु 10 किलोचं वजन आपण उचलायला आपल्याला तेवढाच फोर्स त्याच्यावरती अप्लाय करावा लागतो. म्हणजे जेवढं अधिक मास तेवढं अधिक इनर्शिया जो आहे तो त्या बॉडीमध्ये असतो, तो त्या वस्तूमध्ये असतो. इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. मासची जी व्हॅल्यू आहे, वस्तुमानाची जी व्हॅल्यू आहे ती सगळीकडे समान असते. मग तुम्ही भारतात राहा, तुम्ही लंडनमध्ये राहा, तुम्ही इंग्लंडमध्ये राहा, व्हॉट एव्हर. पृथ्वीच्या कोणत्याही बिंदूवर तुम्ही गेलात, पृथ्वीच्या कोणत्याही पृष्ठभागावर तुम्ही गेलात, कोणत्याही देशात गेलात तरी वस्तुमानामध्ये कोणताही बदल होत नाही. इट इज सेम एव्हरीवेअर अँड द SI युनिट ऑफ द मास इज किलोग्रॅम. दॅट मीन्स आपण बाजारातून आणत असताना ज्या काही वस्तू मोजतो, 1 किलो साखर, पाव किलो रवा असेल, व्हॉट एव्हर, त्या वस्तू मोजणे म्हणजे आपण त्याचं वस्तुमान मोजत असतो, त्याचं मास आपण वे करतोय, त्याचं वस्तुमान आपण मोजतोय. परंतु जनरल लँग्वेज मध्ये आपण म्हणतो की इट इज अ वेट, त्याला वजन म्हणून आपण संबोधतो.
बट दॅट इज नॉट द वेट. ते वजन नाहीये, ते त्या वस्तूचं काय आहे, मास आहे, वस्तुमान आहे. द SI युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम. मग CGS युनिट काय असेल, CGS युनिट इज द ग्रॅम. अबाउट द वेट, वेट is the force with which earth attract the object towards itself. वजन म्हणजेच एखाद्या वस्तूला पृथ्वी स्वतःकडे ज्या बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. म्हणजे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन इज नथिंग बट द वेट, राईट. म्हणजे ज्या बलाने पृथ्वी आपल्याला स्वतःकडे आकर्षित करत आहे त्या बलाला म्हटलं जातं वजन. इट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. याचं जे मूल्य आहे ते मूल्य जागोजागी बदलत जातं. व्हाय? बिकॉज द व्हॅल्यू ऑफ G इज ऑल्सो चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, गुरुत्व त्वरण जे आहे त्याची किंमत बदलते अशा पद्धतीने. चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, चेंज विथ द हाईट, चेंज विथ द डेप्थ. स्मॉल g ची व्हॅल्यू चेंज होत असल्यामुळे W ची जी व्हॅल्यू आहे म्हणजेच वेट जी व्हॅल्यू आहे, वजनाची जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा बदलत राहते. बिकॉज द फॉर्म्युला ऑफ द वेट इज इक्वल टू mg. कारण वजनाचं सूत्र आहे बेटा mg. m म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट मल्टिप्लाय बाय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. द फॉर्म्युला फॉर W चं सूत्र आहे W इज इक्वल टू mg. आणि हा फोर्स आहे त्यामुळे त्याचं SI युनिट येतं न्यूटन. इट इज द फोर्स, that's why the SI unit of the weight is the Newton and it is the vector quantity. ही सदिश राशी आहे. अशा पद्धतीने आपण मास आणि वेटचा कंपॅरेटिव्हली स्टडी केला, तुलनात्मक अभ्यास केला. दॅट मीन्स द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ ऑब्जेक्ट इज नोन ॲज द मास. द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द object towards itself is known as the weight. Value of the mass is same everywhere. Value of the weight changes from place to place. The SI unit of the mass is kilogram. The SI unit of the weight is the Newton. Mass is the scalar quantity. Weight is the vector quantity. मास आणि वेट नंतर जो पुढचा पॉइंट आहे या लेसनचा तो म्हणजे फ्री फॉल. As we know that Earth attracts every object towards itself by applying a force, that is gravitational force. जसं आपल्याला माहिती आहे बेटा की कोणत्याही वस्तूवर पृथ्वी गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त करते आणि त्या बलाने त्या वस्तूला ती स्वतःकडे खेचत असते. Suppose we are holding a stone in our hand. Earth's gravitational force is also acts on it, but that stone does not fall on the earth. आपण एखादा दगड आपल्या हातामध्ये धरला आहे तर त्यावेळेस जसं माझ्या हातामध्ये हा चॉक आहे, या चॉकवर सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतोय, परंतु हा चॉक खाली पडत नाहीये. का? कारण याच्यावर वेगवेगळे फोर्सेस अप्लाय होत असतात. माझ्या मस्क्युलर फोर्स जो आहे माझ्या बॉडीचा तो सुद्धा याच्यावर अप्लाय होतोय. आणि ज्यावेळेस एका ऑब्जेक्टवर मेनी फोर्सेस अप्लाय होत असतात त्यावेळेस त्या ऑब्जेक्ट करून ते फोर्सेस बॅलन्स होतात. अनबॅलन्स्ड फोर्स असेल तरच वस्तू जी आहे, ऑब्जेक्ट जो आहे तो मूव्ह करेल. परत त्यामुळे हा जो स्टोन आहे, हा जो दगड आहे किंवा हा जो चॉक आहे, हा चॉक हातातून खाली पडत नाही. बट ॲज वी रिलीज दिस चॉक, परंतु जसा हा मी चॉक, हा दगड, व्हॉटेव्हर, हा चॉक खाली फेकेल त्यावेळेस तो व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला जाईल, म्हणजे खालच्या दिशेने जाईल अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फक्त आणि फक्त कशामुळे खाली जाईल? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे. सो वी कॅन डिफाईन द फ्री फॉल. मुक्त पतन जे आहे, मुक्त पतनाची व्याख्या आपण अशा पद्धतीने करू शकतो की whenever an object moves under the influence of force of gravity alone, it is called as the free fall. एखादी वस्तू ही फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटीमुळे, गुरुत्वाकर्षण बलामुळे जर खाली जात असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला जात असेल तर त्या वस्तूच्या गतीला आपण फ्री फॉल, मुक्त पतन असे म्हणत असतो. But we know that many forces are present in a nature to oppose the velocity of the object. निसर्गामध्ये असे अनेक बल आहेत जे बल वस्तूच्या वेगाला विरोध करत असतात.
जसे वस्तू आपण जर खाली फेकली तर जो वारा आहे, जी एअर आहे, ती एअर बॉयन्सी निर्माण करते, प्लावक बल निर्माण करते, ज्या बलामुळे वस्तू पृथ्वी तलावर येण्यासाठी अपोज होतो, विरोध होतो. म्हणजे अदर जे फोर्सेस आहेत ते सुद्धा त्या ऑब्जेक्टवर कार्य करत असतात तर बल लावल्यामुळे. त्यामुळे असं म्हणण्यास हरकत नाही आहे की फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन अ व्हॅक्यूम. निर्वात पोकळीमध्ये म्हणजेच ज्या ठिकाणी हवा सुद्धा नसते अशाच पोझिशन मध्ये फ्री फॉल ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन आपण ऑब्झर्व करू शकतो, तिचं निरीक्षण करू शकतो. When an object falls freely in downward direction under the influence of the acceleration due to gravity or under the influence of gravitational force, ज्यावेळेस एखादी वस्तू ही खालच्या दिशेने येत असते गुरुत्वाकर्षण बलामुळे, त्यावेळेस तिच्या वेगामध्ये जो बदल होतो किंवा तिला पृथ्वी तलावर येण्यासाठी किती वेळ लागतो, हा जो वेळ आहे किंवा ही जी व्हेलॉसिटी आहे, दिस व्हेलॉसिटी और दिस टाइम can be calculated with the help of Newton's kinematical equations that we have seen in our earlier standard, that means in 9th standard. एखादी वस्तू खालच्या दिशेने येत असताना तिचा वेग आणि खाली येण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे, तो कालावधी मोजण्यासाठी आपण न्यूटन्सच्या गतिविषयक नियमांचा किंवा समीकरण जे आहेत त्या गतिविषयक समीकरणांचा संदर्भ घेऊ शकतो. ती गतिविषयक समीकरणं जी आपण मागच्या वर्षी बघितली होती की v is equal to u plus at, s is equal to ut plus 1 by 2 at square, v square is equal to u square plus 2as. But when the object falls freely in downward direction, the initial velocity of that object should be considered as a zero. वस्तू ज्यावेळेस खाली येते त्यावेळेस तिचा जो सुरुवातीचा वेग आहे तो 0 कन्सिडर केला जातो. म्हणून या ठिकाणी u is equal to 0 मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे आणि a ची जी किंमत आहे ती आपण गृहीत धरतो g. Here acceleration is nothing but the acceleration due to gravity. इथे a ची किंमत ही गुरुत्वाकर्षणाची किंमत असते म्हणून a is equal to g. Then we get the new formulas when the object falls freely in downward direction. We get the equations as v is equal to gt, s is equal to 1 by 2 gt square and v square is equal to 2gs. By using this formulae we can calculate the velocity, time and distance of the object which falls freely in downward direction. या तीनही सूत्रांचा वापर करून आपण वस्तूचा वेग, वस्तूला पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यासाठी लागणारा कालावधी, टाइम आणि त्या वस्तूने किती अंतर कापलेलं आहे या तीनही गोष्टींचा शोध आपण या तीन सूत्रांच्या सहाय्याने लावू शकतो. नेक्स्ट पॉइंट, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. बिफोर दॅट वी शुड हॅव टू नो अबाउट द पोटेन्शियल एनर्जी. पुढचा जो मुद्दा आहे तो गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेचा. परंतु स्थितीज ऊर्जा म्हणजे नेमकी काय, तर जसे आपण शिकलो आहोत की पोटेन्शियल एनर्जी is the energy which is stored in a object because of its position. वस्तूच्या स्थितीमुळे किंवा कॉन्फिगरेशनमुळे, स्वरूपनामुळे वस्तूमध्ये जी ऊर्जा साठवलेली असते त्या ऊर्जेला आपण पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा असे म्हणतो. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे, स्वरूपनामुळे वस्तूमध्ये समाविष्ट असलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हटले जाते. The energy stored in object because of its position or configuration is known as the potential energy, and we know that the formula of potential energy is mgh. स्थितीज ऊर्जेचे जे सूत्र आहे ते आहे mgh. Here m is the mass of the object. m म्हणजे वस्तूचं वस्तुमान, g is the acceleration due to gravity, गुरुत्वाकर्षण, and h is the height of the object from the earth surface. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तू किती उंच ठेवलेली आहे ते mgh. But when the object is at a height h, ज्यावेळेस वस्तू ही अनंत उंचीवर असते किंवा खूप उंचावर असते त्यावेळेस g ची जी किंमत आहे बेटा ती 0 गृहीत धरली जाते. का?
कारण आपण जीच्या मूल्यामध्ये होणारे जे बदल अभ्यासलेले आहेत त्यामध्ये आपण शिकलोय की व्हॅल्यू ऑफ जी इज चेंजेस ॲज द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट इन्क्रीजेस फ्रॉम द अर्थ सरफेस. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची जशी जशी वाढत जाईल तसं तसं जीचं मूल्य जे आहे ते कमी कमी होत जाईल. अँड ॲट द इन्फिनिटी अनंत अंतरावर जीचं मूल्य हे 0 असतं, 0 असतं. मग अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस वस्तू ही ॲट द हाईट एच असेल म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ती एच एवढ्या उंचीवर असेल त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे गुरुत्व स्थितीचं ऊर्जेचं जे सूत्र आहे ते येतं निगेटिव्ह कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवाइडेड बाय आर प्लस एच. Here g is the universal gravitational constant, m is the mass of the earth, small m is the mass of the object, r is the radius of the earth and h is the height of the object from the earth's surface. The last point of the lesson is the escape velocity. या धड्याचा शेवटचा मुद्दा आहे escape velocity म्हणजे मुक्तिवेग. We know that every object on the earth's surface experiences the gravitational force of the earth. पृथ्वी तलावर असणारी प्रत्येक वस्तू ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाला एक्सपिरियन्स करते. म्हणूनच कोणतीही वस्तू आपण वरच्या दिशेने फेकली तर ती पुन्हा खाली येत असते. परंतु ज्यावेळेस आपल्याला या गुरुत्वाकर्षण बलाच्या बाहेर या इन्फ्लुअन्सच्या बाहेर एखादी वस्तू पाठवायची असेल तर वस्तू वरती थ्रो करत असताना तिची जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे तिचा जो सुरुवातीचा वेग आहे तो सुरुवातीचा वेग आपल्याला वाढवावा लागेल आणि तो वाढवता वाढवता एवढ्या म्हणजे लिमिटच्या बाहेर न्यावा लागेल की ज्यावेळेस आपण त्याला ती इनिशियल व्हेलॉसिटी प्राप्त करून देऊ त्यावेळेस ती वस्तू या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो इफेक्ट आहे आपल्या सभोवताली त्या इफेक्टच्या वस्तू बाहेर जाईल. That's why we can define the escape velocity here. Velocity, the initial velocity applied to the object to overcome downward pull of the earth and can escape the earth forever and not fall back again. वस्तूला सुरुवात. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण मास आणि वेट या ज्या दोन संकल्पना आहेत त्या दोन संकल्पना स्पष्ट केल्या की वस्तुमानाने वजन नेमकं काय आहे त्यांच्यामध्ये नेमका फरक काय असतो. आता पुढचा जो पॉइंट आहे या लेसनचा तो आहे फ्री फॉल म्हणजे मुक्त पतन. ॲज वी नो दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ ॲक्ट्स ऑन एव्हरी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ सरफेस. आपल्या पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक वस्तूवर जे आहे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल हे कार्य करतं. सपोज दॅट वी आर होल्डिंग अ चॉक इन अवर हँड. माझ्या हातामध्ये एक खडू धरलेला आहे तर या खडूवर सुद्धा पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल जे आहे ते कार्य करत आहे. बट हा जो चॉक आहे तो खाली येत नाहीये, खाली पडत नाहीये. का? कारण हा जो चॉक आहे, हा जो खडू आहे, या खडूवर इतर सुद्धा बल प्रयुक्त होत आहेत. माझ्याकडून सुद्धा मस्क्युलर फोर्स जो आहे तो याच्यावर प्रयुक्त होत आहे. त्यामुळे सर्व फोर्स एकमेकांना बॅलन्स करतात आणि रिझल्ट जो आहे तो 0 येतो. म्हणून हा खडू खाली पडत नाही. बट ॲज आय रिलीज दिस चॉक इन डाऊनवर्ड डायरेक्शन, जसा मी हा चॉक खाली सोडेल तसा हा जो चॉक आहे तो फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे म्हणजेच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे खाली जाईल. ही जी पोझिशन असते, ही जी स्थिती असते या स्थितीला फ्री फॉल म्हणजेच मुक्त पतन असं म्हणतात. So we can define the free fall. आपण मुक्त पतनाची व्याख्या करू शकतो. Whenever an object moves under the influence of the force of gravity alone, it is called as the free fall. ज्यावेळेस एखादी वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळे खाली येत असते त्यावेळेस त्याला मुक्त पतन असे म्हणतात. फक्त एक कंडिशन आहे याला की इट इज पॉसिबल ओनली इन अ व्हॅक्यूम. फ्री फॉल फक्त व्हॅक्यूम मध्ये म्हणजेच निर्वात पोकळीमध्येच होत असतं. कारण हवेमध्ये ज्यावेळेस एखादी वस्तू खाली येते त्यावेळेस हवेकडून त्या वस्तूवर विरुद्ध बल प्रयुक्त होतं ज्यामुळे त्या वस्तूच्या वेगात बदल होतो आणि ती वस्तू खाली येण्याचा जो कालावधी आहे तो
चेंज होतो, तो बदलतो, बॉयन्सी क्रिएट होत असते, प्लावकता निर्माण होत असते हवेमुळे. म्हणून फ्री फॉल हा फक्त आणि फक्त व्हॅक्यूम मध्येच म्हणजेच निर्वात पोकळीमध्येच पॉसिबल आहे. आणि ज्यावेळेस एखादी वस्तू ही उंचावरून खाली येत असते किंवा अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट मूव्स इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन, वस्तू ज्यावेळेस खालच्या दिशेने मार्गक्रमण करते किंवा गुरुत्वाकर्षण बलामुळे ती खालच्या दिशेला ओढली जाते, त्यावेळेस त्या वस्तूचा वेग म्हणजेच व्हेलॉसिटी तसेच त्या वस्तूला खाली येण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे टाइम टू रीच द ग्राउंड as well as the distance of the object from the earth surface, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ती वस्तू किती उंचावर होती, केवढ्या उंचीवरून ती खाली येतेय, या तीनही गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात विथ द हेल्प ऑफ न्यूटन्स कायनेमॅटिकल इक्वेशन. न्यूटनच्या गतिविषयक समीकरणांचा वापर करून उंचावरून वस्तू खाली येत असताना वेग, अंतर आणि काळ या तीनही गोष्टींचं आपण मूल्यमापन करू शकतो. मग न्यूटनचे गतिविषयक समीकरण म्हणजे नेमके कोणते, तर हे ते समीकरण आहे जे आपण यापूर्वी अभ्यासलेले आहे. v is equal to u plus at, s is equal to ut plus 1 by 2 at square, v square is equal to u square plus 2as. वस्तू उंचावरून खाली येत असते म्हणजेच तिचा जो इनिशियल व्हेलॉसिटी आहे म्हणजे सुरुवातीचा जो वेग आहे तो वेग आपल्याला 0 कन्सिडर करावा लागतो. दॅट्स व्हाय u इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ऍक्सेलरेशन साठी आपण g, त्वरणासाठी आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्व त्वरण वापरतो, म्हणून a इज इक्वल टू g. As we put the value u is equal to 0, we can get these three equations. With the help of these three equations, we can calculate the velocity of the object in a downward direction as well as the time taken by the object to reach the ground as well as the distance of the object from the earth surface or the height of the object from the earth surface. That three formulas are, तिथून तीन सूत्र आहेत. v is equal to gt, s is equal to 1 by 2 gt square and v square is equal to 2g. yes, या तीनही सूत्रांच्या सहाय्याने आपण वस्तू किती उंचीवर आहे ती उंची म्हणजेच अंतर तसेच वस्तू पृथ्वीवर येण्यासाठी तिने किती वेग आत्मसात केलेला आहे तो वेग आणि तिला पृथ्वीवर येण्यासाठी लागणारा कालावधी या तीनही गोष्टी आपण कॅल्क्युलेट करू शकतो, मोजू शकतो. द नेक्स्ट पॉइंट ऑफ द लेसन, पुढचा मुद्दा आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेचा. मग स्थितीज ऊर्जा म्हणजे काय? स्थितीज ऊर्जा म्हणजेच एखाद्या वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्वरूपणामुळे वस्तूत जी ऊर्जा सामावलेली असते त्या ऊर्जेला आपण स्थितीज ऊर्जा असे म्हणतो. एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स specific position or the configuration. The energy stored in an object because of its specific position or the configuration is known as the potential energy. And as we know the formula of potential energy, आपल्याला स्थितीज ऊर्जेचं सूत्र ही माहिती आहे. The formula for the potential energy is mgh. But आपण ज्या गोष्टींचा या लेसन मध्ये विचार केला आहे त्या गोष्टींनुसार की पृथ्वीपासून उंच जात असताना जीच्या मूल्यामध्ये बदल होतो. ॲट द इन्फिनिटी अनंत अंतरावर वस्तू असेल तर जीचं मूल्य जे आहे म्हणजे त्या वस्तूवर प्रयुक्त होणारं गुरुत्वाकर्षण बल किंवा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे त्याचं मूल्य हे 0 होतं. म्हणून ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं जे सूत्र आहे ॲट द हाईट h किंवा ज्यावेळेस वस्तू when the object is at the height h, ज्यावेळेस वस्तू ही h एवढ्या उंचीवर असेल त्यावेळेस आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेचं जे सूत्र आहे ते अशा पद्धतीने मिळतं. निगेटिव्ह कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m डिवाइडेड बाय r प्लस h. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ज्यावेळेस वस्तू h एवढ्या अंतरावर असेल त्यावेळेस या सूत्राच्या सहाय्याने आपण तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा जी आहे ती काढू शकतो. नेक्स्ट पॉइंट इज
अँड द लास्ट नॉट द लिस्ट पॉइंट ऑफ द लेसन, शेवटचा मुद्दा आहे इस्केप व्हेलॉसिटी म्हणजेच मुक्तिवेगाचा. विद्यार्थी मित्रांनो, ॲज वी थ्रो अ स्टोन इन अपवर्ड डायरेक्शन, आपण दगड ज्यावेळेस वरच्या दिशेने फेकतो त्यावेळेस पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे ड्यू टू द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स द व्हेलॉसिटी ऑफ द स्टोन डिक्रीजेस अँड अल्टिमेटली इट बिकम्स झिरो. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे वर जाणाऱ्या दगडाचा जो वेग आहे तो कमी होत जातो, सरतेशेवटी तो शून्य होतो आणि त्यानंतर ती वस्तू पुन्हा खाली येते. परंतु जर आपल्याला वस्तू ही खूप अनंत अंतरावर फेकायची असेल, म्हणजे या गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या बाहेर जाऊ द्यायची असेल, त्यावेळेस आपल्याला आपण जो सुरुवातीचा वेग त्या वस्तूला देत असतो तो अधिक देणं अत्यंत आवश्यक आहे, ज्यामुळे ती वस्तू या गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या बाहेर जाईल. अशा वेगाला मुक्तिवेग असं म्हटलं जातं. We can define the escape velocity. We can define the escape velocity as velocity applied to the object to overcome downward pull of the earth and can escape the earth forever, not fall back again. वस्तूला असा सुरुवातीचा वेग प्राप्त करून द्यायचा की ज्या वेगामुळे ती वस्तू ह्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या बाहेर जाईल आणि ती पुन्हा खालच्या दिशेने येणार नाही. अशा वेगाला मुक्तिवेग असं म्हटलं जातं. मीन्स ती जी वस्तू आहे, तो जो ऑब्जेक्ट आहे, तो या गुरुत्वाकर्षण क्षेत्रापासून मुक्त होतो, म्हणून त्याला मुक्तिवेग असं म्हणण्यात येत असावं. इस्केप व्हेलॉसिटी, इस्केप फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे गुरुत्वाकर्षण बलापासून ती दूर जाते, या क्षेत्रापासून ती वस्तू दूर जाते. अशा इनिशियल व्हेलॉसिटीला इस्केप व्हेलॉसिटी असं म्हटलं जातं. फॉर्म्युला फॉर द इस्केप व्हेलॉसिटी इज √2gr. या मुक्तिवेगासाठी जे सूत्र आहे ते आहे √ म्हणजे वर्गमूळामध्ये 2gr, आणि याला आपण कॅल्क्युलेट केलं तर याची व्हॅल्यू मिळते आपल्याला 11.2 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे एखादी वस्तू गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या बाहेर जाण्यासाठी त्या वस्तूला सुरुवातीचा वेग इनिशियल व्हेलॉसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंद एवढी प्रोव्हाइड करावी लागेल, तर ती वस्तू जी आहे ती या गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या बाहेर जाईल आणि पुन्हा खाली येणार नाही. याच इस्केप व्हेलॉसिटीचा वापर जो आहे तो लॉन्चिंग व्हेकल्स मध्ये केला जातो सॅटेलाइट्सला लॉन्च करण्यासाठी. या लॉन्चिंग व्हेकल्सच्या सहाय्याने, प्रक्षेपक ज्याला म्हणतात, या प्रक्षेपकांच्या सहाय्याने सॅटेलाइट्स लॉन्च केले जातात. अशा प्रक्षेपकांना अशाच पद्धतीची इस्केप व्हेलॉसिटी जी आहे ती प्रोव्हाइड केली जाते, ज्यामुळे त्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या बाहेर जातात आणि सॅटेलाइट्सला लॉन्च करत असतात. अशा पद्धतीने इस्केप व्हेलॉसिटी हा मुद्दा आपला या ठिकाणी संपला आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 10वी ऑनलाईन रेग्युलर बॅचेस इंग्रजी, गणित, विज्ञान आणि संस्कृत सह मराठी व सेमी इंग्रजी माध्यमकरिता ऑनलाईन क्लासेससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधा. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि घरी बसूनच अभ्यास करा. जयस्वाल बोराडे है तो सब कुछ मुमकिन है.